दशक पहिला समास 6वा श्रोते जनस्तवन. श्रीराम. आता वंदू श्रोतेजन, भक्त ज्ञानी संत सज्जन, विरक्त योगी गुणसंपन्न, सत्यवादी श्रीराम. एक सत्वाचे सागर, एक बुद्धीचे आगर, एक श्रोते वैरागर, नाना शब्दरत्नांचे श्रीराम. जे नाना अर्थान्मृताचे भोगते, जे प्रसंगी वक्तव्याचे वक्ते, नाना संशयाते छेदिते, निश्चयी पुरुष श्रीराम. ज्यांची धारणा अपार, जे ईश्वराचे अवतार, ना तरी प्रत्यक्ष सुरवर, बैसले जैसे श्रीराम. किम हे ऋषेश्वरांची मंडळी, शांत स्वरूप सत्वागळी, जयाचेनी सभा मंडळी, परमशोभा श्रीराम. हृदयी वेदगर्भ विलसे, मुखी सरस्वती विळासे, साहित्य बोलता जैसे, भासती देवगुरु श्रीराम. जे पवित्रपणे वैश्वानर, जे स्फूर्तिकिरणाचे दिनकर, ज्ञातेपणे दृष्टीसमोर, ब्रह्मांड नये श्रीराम. जे अखंड सावधान, जयास त्रिकाळाचे ज्ञान, सर्व काळ निराभिमान, आत्मज्ञानी श्रीराम. ज्यांचे दृष्टी खालून गेले, ऐसे काहीच नाही उरले, पदार्थ मात्रासी लक्षिले, मने जयांच्या श्रीराम. जे जे काही आठवावे, ते ते तयास पूर्वीच ठावे, तेथे काय अनुवादावे, ज्ञातेपणे करुनी श्रीराम. परंतु हे गुणग्राहिक, म्हणून बोलतो निशंक, भाग्यपुरुष काय एक, सेवित नाही श्रीराम. सदा सेविती दिव्यान्ने, पालटाकारणे आवेटांने, तैसीच माझी वचने, पराकृते श्रीराम. आपुले शक्तीनुसार, भावे पूजावा परमेश्वर, परंतु पूजू नये हा विचार, कोठेची नाही श्रीराम. तैसा मी एक वाघ दुर्बळ, श्रोते परमेश्वरची केवळ, यांची पूजा वाचा बरळ, करू पाहे श्रीराम. व्युत्पत्ती नाही कळा नाही, चातुर्य नाही प्रबंध नाही, भक्ती ज्ञान वैराग्य नाही, गौल्यता नाही वचनाची श्रीराम. ऐसा माझा वाघविळास, म्हणून बोलतो सावकाश, भावाचा भोगता जगदीश, म्हणून या श्रीराम. तुम्ही श्रोते जगदीश मूर्ती, तेथे माझी व्युत्पत्ती किती, बुद्धिहीन अल्पमती, सलगी करीतो श्रीराम. समर्थाचा पुत्र मूर्ख जगी, परी सामर्थ्य असे त्यांचे अंगी, तुम्हा संतांचा सलगी, म्हणून करीतो श्रीराम. व्याघ्रसिंह भयानक, देखोनी भयचकित लोक, परी त्यांची पिली निशंक, तयापुढे खेळती श्रीराम. तैसा मी संतांचा अंकित, तुम्हा संतांपासी बोलत, तरी माझी चिंता तुमचे चित्त, वाहेलच की श्रीराम. आपलेची बोले वावगे, त्याची संपादणी करणे लागे, परंतु काही सांगणे न लगे, न्यूनते पूर्ण करावे श्रीराम. हे तो प्रीतीचे लक्षण, स्वभावेची करी मन, तैसे तुम्ही संत सज्जन, माय बाप विश्वाचे श्रीराम. माझा आशय जाणून जीवे, आता उचित ते करावे, पुढे कथेसी अवधान द्यावे, म्हणे दासानुदास श्रीराम. इति श्रीदासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोते जनस्तवन नाम समास 6वा समाप्त. दशक पहिला समास 6वा श्रोते जनस्तवन. श्रीराम. येथे जे श्रोतेजन बसले आहेत त्यांना मी वंदन करतो. भक्त, ज्ञानी, संत सज्जन, विरक्त, योगी, गुणसंपन्न व सत्यवादी असे हे श्रोते आहेत. यातील काही सत्वगुणांचा समुद्रच आहेत, तर कुणी बुद्धिमान आहेत. काही श्रोते नाना शब्दरत्नांची जणू खाणच आहेत. कुणी असे रसिक आहेत की वक्त्याच्या प्रत्येक शब्दातील अर्थामृताचा रसास्वाद ते घेतात. तर काही असे विद्वान आहेत की वेळ पडल्यास कुठल्याही विषयावर उत्तम वक्तृत्व करू शकतात. काही असे निश्चयी पंडित आहेत की ते कुठल्याही शंकेचे निरसन करतात. काहींची धारणाशक्ती अशी अपार आहे की हे ईश्वराचेच अवतार आहेत. ते जेव्हा सभेत बसतात तेव्हा जणू प्रत्यक्ष देवच त्यांच्या रूपाने सभेत उपस्थित आहेत असे वाटते. असे अत्यंत सात्विक व मूर्तिमंत शांतीस्वरूप श्रोते पाहिल्यावर वाटते की जणू हे सर्व महान ऋषीश्वरच या सभेत येऊन बसले आहेत व त्यामुळे या सभेला अत्यंत शोभा आली आहे. वेदांचा खरा अर्थ तेच जाणत असतात. त्यांच्या जीवेवर जणू सरस्वती खेळत असते व ते काव्य, नाट्य आदी साहित्य प्रकारांवर बोलू लागले म्हणजे वाटते की जणू देवगुरु बृहस्पतीच बोलत आहेत. काही श्रोते अग्निप्रमाणे पवित्र आहेत, तर काही जणू सूर्यासारखे तेजस्वी असून स्फूर्तिरूपी किरण त्यांच्यातून सतत सर्वत्र फाकत आहेत. काही असे ज्ञाननिष्ठ की आत्मरूपी निमग्न असल्याने दृष्टीसमोर असणाऱ्या सृष्टीचेही त्यांना भान नाही. काही अखंड सावधान आहेत, तर काही त्रिकाळ ज्ञानी आहेत.
तर काही आत्मज्ञानी असून सर्व काळ निराभिमानी आहेत. ज्यांच्या दृष्टीखालून गेली नाही अशी वस्तूच जगात नाही असे काही सर्वज्ञ आहेत. त्यांच्या मनाने पदार्थ मात्रास जाणून घेतलेले असते. बोलण्यासाठी म्हणून जे जे काही आठवावे ते त्यांना पूर्वीच ज्ञात असते. तेव्हा शहाणपणाचा आव आणून त्यांच्यासमोर बोलावे तरी काय हेच कळत नाही. परंतु काही भाग्यवान पुरुष गुणग्रही असतात. ते जे समोर येईल त्यातील उत्तमाचे ग्रहण करतात. म्हणून मी अगदी मोकळेपणाने हा ग्रंथ सांगत आहे. जे सर्वदा दिव्यान्ने सेवन करतात तेही रुचीपालटाकरिता कधीकधी वीट न येणारे पदार्थ सेवन करतात. तशीच ते माझी प्राकृत वचने गोड म्हणून घेतील. प्रत्येकाने आपापल्या कुवतीनुसार श्रद्धेने परमेश्वर पूजन करावे असे सांगितले जाते. पण परमेश्वर पूजनच करू नये हा विचार कुठेही सांगितलेला नाही. त्याप्रमाणेच माझे श्रोते हे केवळ परमेश्वर स्वरूपच असल्याने मी वाचेने दुर्बळ असलो तरी मला जमेल तशा ओबडधोबड शब्दांनी मी त्यांची पूजा करणार आहे. माझ्याजवळ शास्त्रज्ञान नाही, कुठलीही कला नाही, चातुर्य नाही, प्रबंध लिहिण्याची योग्यता अथवा भक्ती, ज्ञान, वैराग्य इत्यादी गुण नाहीत. तसेच शब्दमाधुर्यही नाही. माझा वाग्विलास हा असा आहे. पण जगदीश हा भावाचा भोगता असतो हे जाणून मी स्वस्थ मनाने या ग्रंथरचनेस प्रवृत्त झालो आहे. आपण सर्व श्रोते म्हणजे प्रत्यक्ष परमेश्वराच्या मूर्तीच आहात. माझी व्युत्पत्ती ती किती? मी मंद बुद्धीचा मूळ असा आहे आणि तरी आपल्याशी सलगी करीत आहे. एखाद्या समर्थाचा पुत्र मूर्ख असला तरी तो बापाची सलगी करू शकतो. तेवढे सामर्थ्य त्याच्या अंगी नक्कीच असते. तसाच मी तुमचा संतांतच असल्याने तुमच्याशी सलगी करीत आहे. व्याघ्र, सिंहादी हिंस्त्र पशूंना पाहून लोक भयचकित होतात. पण त्यांची पिल्ले निशंक मनाने त्यांच्यापुढे खेळत असतात. त्याचप्रमाणे मी तुम्हा संतांचा अंकित असल्यानेच तुम्हापाशी बोलत आहे. तुम्ही माझी निश्चितच काळजी व्हाल अशी मला खात्री आहे. आपलेच लेकरू काही चुकीचे बोलले तर आईबापांना त्यास सांभाळून घ्यावेच लागते. सांभाळून घ्या अशी विनवणी त्यांना करावी लागत नाही. ते सांभाळून घेतात हे तर प्रेमाचे लक्षणच असते. ते स्वाभाविकपणेच तसे करीत असतात. तसेच तुम्ही संत सज्जन म्हणजे अवघ्या विश्वाचे मायबापच आहात. म्हणून माझा आशय जाणून जे उचित असेल ते करावे व आता पुढे जी कथा सांगेन तिकडे लक्ष द्यावे अशी आपल्या दासांचीही दास असलेल्या माझी प्रार्थना आहे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे श्रोते जनस्तवन नाम समास 6 समाप्त.